चौथा सामना असेल विहान खाडेकर वलप वर्सेस ओम अथर्व श्री गणेश वलप. जर आपण विचार केला हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी रवी शेट्टी यांचा संघ, त्यानंतर त्रिवेणी 11 संघ वलवली हा विनोद म्हात्रे यांचा संघ, त्यानंतर विहान खाडेकर वलप प्रकाश खाडेकर यांचा संघ, त्याचबरोबर ओम अथर्व श्री गणेश वलप संघ भोलानाथ शेठ पाटील यांचा संघ, त्याच्यानंतर सुरभी 11 पडगे त्यानंतर त्रिवेणी 11 वलवली ह्याच्यामध्ये सामना होणार आहे. सर्व संघांनी सज्ज राहायचं आहे आणि ज्या संघाची मॅच नाही त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण आपण सर्व या स्पर्धेचे आयोजक आहोत. कारण या स्पर्धेमध्ये फक्त 9 लोकांनी मेहनत घेतली, बाकी पाहुणे म्हणून या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडू आहेत. आता पाहुणे म्हणून नको, निदान मैदानाचा ताबा तरी घ्या, कारण गेल्या 15 दिवस ही 10 लोक मेहनत घेत होती आणि त्या 10 लोकांबरोबर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. जबरदस्त बॅटिंग केली ज्याने 19 चेंडूंमध्ये 62 धावा ठोकून काढल्या, तो किशोर भोपी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि अविनाशजी उलवेकर यांच्या शुभ हात से आपण सन्मानित करूया. किशोरजी भोपी एक जबरदस्त बॅटिंग, 19 चेंडू 62 धावा आणि त्याच्यामध्ये 6 षटकार पाहायला मिळाले. त्याचबरोबर राजेशजी कातारा यांच्या माध्यमातून ते 50साठी 1000चं पारितोषिक आणि शिर्डी ग्रुप यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. असे 1200 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय किशोर भोपी यांना मिळालं आहे. त्याच्यामधून कमिटीकडे किती जमा करायचे आहेत हे मात्र किशोरनी सांगायचं आहे. अभिनंदन सुमित 11 अभिनंदन किशोर भोपी, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र मैदानाकडे वळूया. मैदानामध्ये सामना रंगतोय गौरी स्पोर्ट्स नेवाली वर्सेस गौरी स्पोर्ट्स नेवाली वर्सेस शिवांश 11 टेंबोडे. शिवांश 11 टेंबोडे या संघाचं पॅकर आपण पाहतोय निवृत्तीजी भोईर, आणि त्याचबरोबर गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाचं पॅकर आपण पाहतोय संतोषजी काथारा, संघाचा कर्णधार राजेश काथारा. शिवांश 11 संघाचा पॅकर आणि कर्णधार आपण पाहतोय निवृत्ती भोईर, एक जबरदस्त ॲथलीट ज्याने ऑल इंडिया रिप्रेझेंट केलंय, तोच ॲथलीट आपल्याला पाहायला मिळतोय निवृत्ती भोईर. त्याचबरोबर त्या संघामध्ये खेळत असताना 2 ॲथलीटचं आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे या पूर्ण विभागातील अनमान छान म्हणता येईल, ज्यांच्या माध्यमातून पूर्ण इंडियामध्ये रिप्रेझेंट केलंय महाराष्ट्र, रायगड, पनवेल आणि आपलं गाव आणि आपला विभाग, असे नितीनजी कोहली आणि निवृत्ती भोईर ऑल इंडिया ॲथलीट्स. एक खूप मोठं अभिमानाची गोष्ट आहे. असे टाईपचे जेव्हा खेळाडू आपण खेळतो यांच्याबरोबर खेळण्याचं शेअरिंग करायला मिळतो टीम्स, त्यावेळेला अशा पद्धती ॲथलीट्सबरोबर खेळताना तो कॉन्फिडन्स लेवल त्यांचं पाहायला मिळतं. कारण इंडिया लेवल खेळणं एवढं सोपं नाही आहे आणि त्या लेवलला आलेले खेळाडू आज आपण या मैदानामध्ये पाहतोय. आणि ते मैदानामध्ये खेळत असताना आपल्या सर्वांना अभिमानाने आपली छाती फुलून येते, असं नितीनजी कोहली आणि निवृत्ती भोईर. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय रवी शेळके, एक जबरदस्त अनुभवी गोलंदाज आदई संघाचा. आतापर्यंत जवळजवळ 20-25 वर्ष पहिली ओव्हर हाताळणारा गोलंदाज रवी शेळके आपण पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाज निवृत्ती भोईर. डे नाईट प्रॅक्टिस आपल्याला निवृत्ती भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अभिनंदन निलेश भोईर, पहिला सामना जिंकलाय कॅप्टनशिपमध्ये आणि चांगला खेळ झाला. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज अजित आहे का अजित काथारा, अजित पाटील का काथारा. पहिला चेंडू लॉफ केलाय, 1 बाउन्स, चौकार.
रवी शेळकेचा पहिला चेंडू, दुसरा चेंडू टॅप करायचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, खेळाडू खाली आलाय, जज करू शकला नाही. एक धाव तर मिळाली, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलाय आणि 2 धावांनी समाधान मानतोय निवृत्ती आणि संघ जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंमध्ये 6 धावा आपल्याला पाहायला मिळाले. जगदीश शेळके मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षण करत होते, जजमेंट करू शकले नाही. मला वाटतं थोडंसं सूर्यप्रकाश नक्की आला आणि 2 धाव मिळाल्या आणि 2 धावाने आता मात्र निवृत्ती वैयक्तिक खेळतो 6 धावसंख्येवरती. संघ जाऊन पोहोचतोय 6 याच्या घरामध्ये. रवी शेळके तिसरा चेंडू, समोर निवृत्ती भोईर आपण पाहतोय. चांगला चेंडू, मात्र थोडंसं ऑफस्टिकच्या खूप बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. बोटं फिरवण्याचा प्रयत्न, थोडा आउटस्विंग पाहायला मिळाला. बॉल ट्रॅव्हल करतोय यष्टरक्षक हातामध्ये, मात्र अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 7. आता मात्र स्किल्सचा वापर करताना आपण रवी शेळके पाहतो, थोडंसं एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न नक्की केला. चेंडू चांगला होता, मात्र अंपायरने दर्शवलं वाईड आणि आतापर्यंत 2 चेंडू फेकले. तिसरा चेंडू घेऊन येतो समोर फलंदाज निवृत्ती. निवृत्तीने कनेक्शन प्रॉपर आहे, मात्र शंकू तिथे सज्ज, काही करू शकला नाही. बनला प्रेक्षक, आला हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 13. वडील साहेबांचं नाव आलं पाहिजे, कारण आपण आपल्या या समाजामध्ये आपण या काही वर्षानंतर निघून जाणार, पण हा नाव राहिला तर आयुष्यभराचं नाव राहील. आणि आता मात्र स्वतःचं नाव कोरतोय निवृत्ती. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सत्राचा खतरा कोणासाठी असेल, गोलंदाजासाठी की फलंदाजासाठी? मात्र फलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल हाय आहे. आता मात्र चांगला चेंडू, काय टप्पा आहे, लाईन आणि लेंथ ओळखली, ही रवी शेळकेची ओळख आहे. रवीकडे ज्या पद्धतीने लाईन आणि लेनचा अभ्यास आहे ना, जसं अनिल कुंबलेकडे होता त्याच पद्धतीने लाईन आणि लेनचा अभ्यास खूप चांगला रवीकडून नेहमी पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक. 5 चेंडूच्या संपतेत धावसंख्या 17. 6वा चेंडू टॅप केला, राजेश काथाराचं चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र खतरा आहे आणि हा खतरा अजित साठी होता. अजित रनआउट होतोय आणि परततोय. नॉन स्ट्राईकलाच रनआउट झाला. 6 चेंडू नॉन स्ट्राईकला होता आणि 6व्या चेंडूवर राजेश कातारा याचं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चांगलं चपलाही पाहायला मिळाली आणि फ्लेक्झिबिलिटी. जरी त्याची बॉडी आपल्याला हेवी वाटत असेल पण फ्लेक्झिबिलिटी राजेश कातारामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. प्रकाशजी मात्रे वळवली यांचं आगमन होतं आणि जबरदस्त क्वालिफाईड व्यक्तिमत्व आपण प्रकाशजी मात्रे यांचं थोड्याच वेळात आगमन होतं आहे. आणि त्याचबरोबर विष्णू शेठ जोशी माजी नगरसेवक पडगे यांचंही आगमन होतं आहे. या दोनही जबरदस्त व्यक्तिमत्वांचं आम्ही पूर्ण विभागाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शंकर मस्कर आपण पाहतोय ऑन अ बॉलिंग ट्रॅक. प्रकाशजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. साहेब यायचं आहे, आपण तुमचं मनापासून स्वागत आहे. विष्णू शेठ जोशी माजी नगरसेवक
यांचंही आगमन झालंय. जबरदस्त खंबीर नेतृत्व हे दोघांचंही आगमन झालंय. जबरदस्त कार्य आपण नेहमी त्यांच्या माध्यमातून पाहतोय. प्रकाशजी म्हात्रे क्वालिफाईड व्यक्तिमत्व. आपल्या विभागातील जर क्वालिफाईड जर व्यक्तिमत्व आणि जर चांगले प्रवक्ते कोण नसेल तर एक मात्र नाव आपण नेहमी घेतो ते म्हणजे प्रकाशजी म्हात्रे. आणि जर कार्य म्हटलं आणि ते कार्य जर कसं करावं याचं जिथं एकदा उदाहरण आपण पाहतो विष्णू शेठ जोशी. एक शांत स्वभावाचे आणि संयमी व्यक्तिमत्व ज्याने लोकांना एकत्रित करून आपलं नेतृत्व आतापर्यंत प्रस्थापित केलं ते विष्णू शेठ जोशी यांचं आगमन झालंय. पहिला चेंडू दुसरा चांगला टॅप केलाय. एक धाव तर मिळाली. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. हेमराज म्हात्रे यांच्या बॅटमधून आला हा चौकार आणि या चौकार आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 25. आले हरचंद चौधरी नंतर दुसरा फलंदाज ठरतोय ज्याने बॅक टू बॅक 2 चौकाराने आपला खाता उघडलाय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 26. हेमराज म्हात्रे काय कनेक्शन केलं. दोनही चेंडू ही प्रॅक्टिस ऑफ बेनिफिट आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हणतात आणि तो प्रॅक्टिस नेहमी सकाळी आपण न्यू पनवेलला करत असताना हेमराजजी म्हात्रे नाथाशेठ म्हात्रे यांचं चिरंजीव यंग असताना क्रिकेट खेळता आलं नाही कारण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन वडिलांच्या खांद्याला खांदा लावून आपलं कार्य करत असताना मात्र 40+ आपली ताकद दाखवताना चांगलं कनेक्शन लॉफ केला. एक धाव तर मिळाली आहे. एक धावने दुसऱ्याचा कॉल केला. सेकंड धावसुद्धा पूर्ण आणि मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर पाहतोय 28. आता मात्र हेमराज आपली जबाबदारी घेतोय. आपण पाहिलं तर राम के चेले 3 आहेत या मैदानामध्ये. संदीप पाटील, हेमराज म्हात्रे आणि सुनील पाटील. राम का चेला खायगा केला असं म्हणतात आणि तो केळा खात असताना 2 चौकार आले. आता मात्र रिव्हर्स कनेक्ट करायचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. काय घडलं इथे आणि आता मात्र चुकी घडली आणि थोडस नाट्यमय स्थिती आपल्याला पाहायला मिळते इथे कारण दोनही खेळाडू एकाच एंडला पाहायला मिळाले आणि चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फिल्डर तिथे कोण होतं? क्रॉसिंग चेक करूया. यस, शरदजी भोईर यांनी आवाज दिलाय. जागा सोडली. हेमराज आउट. हेमराज मात्र चांगलं फलंदाजी करत होता. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळालं आणि त्याच्या प्रेझेन्स ऑफ माइंडला पाहायला मिळालं. कारण प्रेझेन्स ऑफ माइंड काय केलं तर निवृत्तीची विकेट जाऊ नये म्हणून क्रीज लगेच सोडली आणि या ओव्हरमध्ये धावसंख्या धावसंख्या धावफलकावर पाहतोय 28. आता मात्र हेमराजीची जागा सांभाळण्यासाठी किडूपाडे संघाचा आपण रणधीर भोईरला पाहतोय जो फ्रँचायझी क्रिकेट खेळत असताना शिवांश 11 टेंबोडे संघातून खेळताना पाहतोय. निवृत्ती भोईर आपली जबाबदारी कर्णधाराची जबाबदारी काय असते दाखवत असताना चांगला चेंडू कनेक्शन प्रॉपर करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. राजेश काथारा चुकी करणार नाही. राजेश काथाराने जबरदस्त झेल घेतली आहे आणि आता मात्र महत्वाचा विकेट. निवृत्ती बॅक टू पॅव्हिलियन.
कारण रविशेठ भोईर, माजी नगरसेवक पडके विष्णुशेठ जोशी, एक संयमी नेतृत्व आपण नेहमी पाहिलं यांच्या माध्यमातून कित्येक काळ नेतृत्व करताय शेतकरी कामगार पक्षाचे एक जबरदस्त नेतृत्व विष्णुशेठ जोशी यांचा सत्कार करताना हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रविशेठ भोईर, त्याचबरोबर या विभागातील जबरदस्त वक्ता आपण ज्याला म्हणतो आणि एक टॅलेंटेड आणि वेल क्वालिफाईड व्यक्तिमत्व तर रायगड जिल्हा चिटणीस शेतकरी कामगार पक्ष प्रकाशजी म्हात्रे यांचा सत्कार करण्यासाठी मी रविशेठ भोईर यांना आमंत्रित करेन. एक वेल टॅलेंटेड पर्सन आपण पाहतोय प्रकाशजी म्हात्रे यांचा सत्कार करत असताना विष्णुशेठ जोशी, विष्णुशेठ शेळके, सॉरी नाव हे झालं ना सेम, विष्णुशेठ शेळके यांचा सत्कार करतील. आपण संदीपजी पाटील यांच्या शुभाचे आपण सत्कार करायचा आहे. एक पडके टीमचे जुने स्पॉन्सर सुद्धा आहेत विष्णुशेठ शेळके. खूप वर्ष क्रिकेटसाठी यांनी दिलं आहे, कारण बरंचसं चांगले आयोजन यांच्या माध्यमातून आपण कित्येक वर्ष पाहतोय. आणि तेच विष्णू शेळके यांचं स्वागत करतील संदीपजी पाटील. धन्यवाद. त्याचबरोबर आपण वळतो सामन्याकडे, मैदानात जाऊया. मैदानात फलंदाजीसाठी आपण पाहतो नितीन कोहली ऑन अ स्ट्राईक, शंकुनाथ गडगे. एक रणनीती वेगळीच पाहायला मिळाली. नितीन कोहली पहिलाच चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये टॅप केला, एक धाव मिळाली आहे, एका धावामध्ये समाधान मानतोय. नितीन कोहली यांनी आपलं सुरुवात केली आहे, आतापर्यंत 2 धावा काढल्यात. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 30. निवृत्ती गडगे याचा पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये बॅकफुटला पंच केला, 1 धाव मिळाली आणि एका धावामध्ये समाधान मानतोय. स्ट्राईकला रणधीर भोईर, ज्याने मागच्या वर्षी या लीगमध्ये विभागीय लीगमध्ये जबरदस्त खेळी केली होती, तोच रणधीर भोईर. ऑन अ स्ट्राईक आपण पाहतोय, ज्याने लोणावळ्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, तोच रणधीर भोईर. ज्याच्या माध्यमातून कित्येक काळ खेडूपाड्या संघासाठी चांगला खेळ पाहायला मिळाला, तोच रणधीर भोईर ऑन अ स्ट्राईक. मात्र या वर्षी सर्वात फॉर्ममध्ये आणि बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे, तो शंकुनाथ गडगे ऑन अ बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. शंकुनाथ गडगेकडे क्वालिटी आहे गोलंदाजीची, फलंदाजीची आणि क्षेत्ररक्षण, सर्व गुण संपन्न. नक्कीच आहे शॉर्ट पिच, मिस टायमिंग. शरद भोईर चुकी करणार नाही. शरद भोईर यांनी घेतला हा झेल आणि आता मात्र रणधीर भोईर बॅक टू पॅव्हिलियन. काय बॉल फेकलाय, कारण आपण पाहिलं बोट फिरवले, स्विंग पाहिला, बॉल अंगावर आलं, टायमिंग घेता आलं नाही आणि रणधीर भोईर आऊट झालाय. रवींद्र भागवत फलंदाजीसाठी रणधीरची जागा सांभाळण्यासाठी येतोय. याच दरम्यान कोलवडी गावाचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू महेशजी आगलावे यांचं आगमन झालंय. या महेश आगलावेची स्तुती करू तेवढं कमी, कारण महेश आगलावे त्यावेळेला जर बाईक्स असत्या तर या महेश आगलावेच्या घरामध्ये कमीत कमी 10-15 बाईक्स असत्या, कारण एवढं चांगलं खेळ आहे महेशच्या माध्यमातून नेहमी पाहिलं आपण. कोलवडी संघाचा अष्टपैलू खेळाडू महेश आगलावे, आपलं सहर्ष स्वागत आहे. शंकुनाथ गडगे आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. पहिला चेंडूवर 1 केरी आणि त्यानंतर आलेला विकेट. तिसरा चेंडू मात्र चांगला चेंडूला टॅप केलाय, बॉल ट्रॅव्हल करतोय षटकारासाठी आणि या 6 धावेने आता मात्र कॉन्फिडन्स बिल्डअप होईल शिवांश 11 टेंबोडे संघाचा आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 36.
कमबॅकची गरज होती, ज्या कॉन्फिडन्स शॉटची गरज होती तो आला. आता मात्र चांगला कमबॅक. तुम्हारी एक तो हमारी असं म्हणता येईल. टीट फॉर टॅट ज्या पद्धतीनं पहिला बॉलला एकेरी आली, नंतर विकेट, नंतर षटकार आणि त्यानंतर निर्धाव, ही शंकुनाथ गडगेची ओळख आहे. चांगलं कमबॅक. लेंथला थोडं मागे घेतलं. पहिला लेंथ शॉर्ट पिच होता आणि त्याला कनेक्शन प्रॉपर रवी भागवतने केलं. त्यानंतर थोडंसं लेंथला चेंज केली आणि निर्धाव चेंडू आला. पुन्हा चांगला शॉट आहे का, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक खाली येतोय. शंकर मस्कर चुकी करणार नाही. आणि आता मात्र रवी भागवत बॅक टू पॅव्हिलियन. म्हणजे आपण पाहिलं रणधीर आऊट झाला. शरद भोईरने कॅच घेतली श वरनं. शंकुनाथ बॉलर श. त्यानंतर शंकुनाथ बॉलर श वरनं आणि शंकर मस्करने कॅच घेतली श वरनं. म्हणजे शंकू फुकलंय म्हणता येईल, कारण शंकुनाथ गडगेच्या या ओव्हरमध्ये आले महत्त्वाचे 2 विकेट्स. आतापर्यंत चेंडू फेकलेत 5, धावसंख्या खर्च केली आहे 7 आणि विकेट मात्र 2 महत्त्वाचे मिळाले. आता बॅटिंगला आलाय या टेंबोडे गावचे आणबान शान, एक जबरदस्त क्रिकेटर रणजित पाटील ऑन स्ट्राईक. समोर गोलंदाज आपण पाहतोय शंकुनाथ गडगे. क्या बात आहे. स्क्वेअर कट केलाय. एक धाव मिळाली आहे. एका धावानंतर दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, नकार दिलाय नितीन कोहलीने. आणि या एकेरीने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 37 लॉस ऑफ किती विकेट गेला, 5 विकेट्स. दिवा पाटील साहेबांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. त्या दिवा पाटील साहेबांचं नाव नक्की एअरपोर्टला लागलं पाहिजे. यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे, कारण आपलं वयवर्ष 100 असेल पण एकदा नाव जर पडलं तर आपल्या समाजातील व्यक्तीचं नाव इंटरनॅशनल एअरपोर्टवर जेव्हा जेव्हा येईल तर प्रत्येक जगातल्या प्रत्येक एअरपोर्टवर तो नाव पुकारला जाणार. तो नाव आपलं लागलं पाहिजे, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. स्वर्गीय दिवा पाटील साहेब, इंटरनॅशनल एअरपोर्ट. याचबरोबर नरेश भोईर, समालोचक कोलवाडी यांचं आगमन झालं आहे. एक सिनियर कॉमेंटेटर आपण पाहतोय नरेश भोईर यांचं आगमन झालं आहे. सहर्ष स्वागत पूर्ण विभागाकडून. आता काय क्वालिटी गोलंदाज आलाय. निलेश वाघमारे जबरदस्त गोलंदाज. समोर फलंदाज रणजित. काय लाईन आली, लेंथ आहे. या 2 वर्षाचं जर आपण ॲनालिसिस केलं ना तर निलेश वाघमारेकडे ती धार आहे गोलंदाजीची, व्हेरिएशन्स आहे, बॉलला फिरवण्याची ताकद आहे आणि ते मात्र आपण नेहमी सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहतोय. चांगलं कनेक्शन. ही ओळख आहे का, बेस्ट टायमिंग. फिल्डर सापडलाय रणजित पाटील. बॅक टू पॅव्हिलियन. अगेन्स्टमध्ये खेळला आणि तिथे क्षेत्ररक्षक सापडला. शंकूने आपलं 100% दिलं आणि रणजित पाटील आता मात्र बॅक टू पॅव्हिलियन. त्याची जागा सांभाळण्यासाठी फलंदाज मनोहर पाटील आदई याचं आगमन होतं मैदानामध्ये. मनोहर पाटील त्याचं मागच्या वर्षी स्पॉन्सर म्हणून होते आणि यावर्षी थोडंसं माघार घेतलं, मात्र फलंदाज म्हणून आज शिवांश 11 या फ्रँचायझीमधून खेळत असताना आपण पाहतोय. निलेश वाघमारे चांगला चेंडू कनेक्ट करू देत नाही, टायमिंग सेट करू देत नाही आहे. ज्या पद्धतीचं टायमिंग आहे, वेग आहे, व्हेरिएशन्स आहे, स्लो टर्न,
तिन्ही टाईपचे व्हेरिएशन्स आपण निलेश वाघमारेच्या माध्यमातून पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात, एकच धाव खर्च केली आहे, एक महत्त्वाची विकेट रणजित पाटीलची मिळाली आहे. आणि आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, जी कंजूसी गोलंदाजी हवी आहे ती मात्र करतोय गौरी स्पोर्ट्स नेवाली संघासाठी. आता मात्र नितीन कोहली टायमिंग साधण्याचा प्रयत्न, टॅप केला, एक धाव तर मिळाली आहे. नितीन कोहली थोडंसं आपली रणनीती बनवत असताना आपण पाहतोय टायमिंग सेट करतोय, स्वतःची नजर सेट करतोय. त्याला माहिती आहे हाणामारीच्या स्लॉग ओव्हर्समध्ये आपण हाणामारी करू शकतो, असं नक्की प्रयत्न असेल. पण मला थोडं शेवट चौथी ओव्हर ना, चौथी ओव्हर आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 39. व्हेरिएशन स्लो चेंडू आणि जबरदस्त यष्टीरक्षक महेंद्र पाटीलच्या माध्यमातून. मात्र पॉपिंग किटच्या बाहेर पाय गेला नाही, स्वतःला ठेवलंय का थोडंसं डाऊटफुल आहे. अंपायरचं डिसिजन पेंडिंग आहे. संतोष काथारा विचार करतायत. आतापर्यंत गोलंदाजी चांगली होते. राजेश काथाराने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. डॉट चेंडू. आता मात्र कमबॅक होतोय. पंच अनिल टेंबे सर ओलप, त्याचबरोबर सत्यवान काकडे सर आपण आजही पाहतोय, एक प्रोफेशनल अंपायर. मात्र काय घडलंय, थोडंसं इनसाइड एज मिळाला. धावा कशाही आल्या पाहिजेत आणि या 4 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 43. योगदान देण्याचा प्रयत्न करा. नरेश भोईर यांचा आपण सत्कार करतोय. एक जबरदस्त समालोचक कोलवाडीचं कार्याध्यक्ष दीपकजी शेळके यांच्या शुभ हास्य आपण सत्कार करतोय नरेशजी भोईर यांचं ब्रेकमध्ये. आणि सुनीलजी पाटील यांच्या शुभ हास्य आपण सत्कार करतोय. सुनील पाटील, दीपकजी शेळके कार्याध्यक्ष आदाय वल्लभ विभाग, त्याचबरोबर मच्छिंद्र मात्रे पडगे गावाचा एक अष्टपैलू खेळाडू, याचंही आगमन झालंय. स्वागत आहे मच्छिंद्र तुझंही. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाकडून झाली. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय किती धावा, 43. 4 ओव्हरमध्ये 43 सरासरी पाहिली तर एक 10.75चा सरासरी साधण्यामध्ये यशस्वी झाला आहे. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला, पहिल्या मॅचचं जगदीश शेळके पहिल्या मॅचची जर आपण थोडंसं ॲनालिसिस केलं, पहिल्या मॅचला जर बघितलं तर पहिल्या मॅचमध्ये 88 धावा काढून 89 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. पण त्याचबरोबर इथे 50% टार्गेट आतापर्यंत सेट केलं आहे. तो म्हणजे शिवांश 11 टेंबोडे संघाने नितीन कोहली या ओव्हरमध्ये हाणामारी करावी लागेल. शेवटची स्लॉग ओव्हर आहे आणि जगदीश शेळके आदई यांच्यावर ही जबाबदार दिले. टायमिंग झालं नाही, इनसाइड एज, एक धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली एका धावाने. धावसंख्या धावफलकावर आता पाहतोय 44. जबरदस्त बॅटिंग होती आहे, पण ती बॅटिंग आता मात्र मोठ्या फटक्यात करावं लागेल. स्ट्राईक रोटेट आतापर्यंत झाली. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट कशी होईल धावांची, त्याच्यावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट करताना बेनिफिट मिळेल. टॅबिंग क्रिकेट पाहायला मिळतंय. स्ट्राईक रोटेट झाली, एक धाव मिळाली. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला नितीन कोहली नावडे. नितीन कोहली नावडे आतापर्यंत आपण पाहिलं. नितीन कोहलीच्या माध्यमातून 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. कॉन्ट्रीब्युशन 4 धावांचा आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो मोठा फटका आला का? टायमिंग चुकलंय. शंकुनाथ गडगे बॉल चेंडूच्या खाली, जजमेंट चुकलंय. बॉल कॅच ड्रॉप, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय
47. टायमिंग चुकलं. शंकुनाथ गडगेने सोडलेली झेल. येणाऱ्या 3 चेंडूवर किती धावा येतील? नितीन कोहली ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. जगदीश शेळके आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी इकॉनॉमिकल होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर आहे. स्टेप आउट. जशी कॅच सुटली आला षटकार. धावसंख्या 53. आता फक्त शेकी कुठेतरी गोलंदाजी मनात झाला असेल, कारण ती झेल घेतली असेल. त्यानंतर आलेला षटकार. धावसंख्या 10 खर्च आतापर्यंत केल्यात. आणि आता मात्र पुन्हा मोठा फटका आलाय आणि हा बॅक टू बॅक सेकंड 6 नितीन कोहली यांच्या बॅटमधून. धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाकडे. याचबरोबर याच्या पुढील सामना होणार आहे हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी. याचा कर्णधार प्रीतम पाटील इथं आलेले आहेत. त्याचबरोबर त्रिवेणी 11 वलवली संघाचा कर्णधार आपण यायचं आहे टॉससाठी, कारण ब्रेक इनिंगमध्ये लगेच आपण टॉस करणार आहोत. त्रिवेणी स्पोर्ट्स वलवली विनोदजी म्हात्रे यांचा संघ आणि हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी रविशेठ भोईर यांचा संघ आपण पाहतोय. आणि याचबरोबर पुढील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय एक जबरदस्त सिनियर कॉमेंटेटर नरेशजी भोईर कोलवाडी. एक अनुभवाची सिद्धोरी त्यांच्याकडे आहेत. हॅलो, धन्यवाद. प्रीतम पाटील एक सिनियर खेळाडू पडगे गावातील ज्यांचं नाव होतं. आणि पुढील सामना जो होणार आहे हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी विपक्ष त्रिवेणी संगम वळवली स्पोर्ट यांच्या माध्यमामध्ये जो सामना होणार आहे त्याचं नाणेफेकी करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विष्णूसाहेब जोशी हिमांशू एंटरप्राइजेस यांनी टॉस जिंकलेला असून तर कर्णधार यांच्याकडे आपण जातो. कर्णधार प्रीतम पाटील यांच्याकडे मी जातोय. गुड मॉर्निंग 40+ हे सामने आणि या सामन्यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं प्रतिसाद आणि चांगल्या प्रकारचं जे आपण आयोजन केलेलं आहे आणि आपण हिमांशू एंटरप्राइजेसचे संघाचे संगणक आहेत. मग आता नाणेफेकी जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू, कारण पहिलीच मॅच आहे. थोडंसं टार्गेट चेस करू शकतो. फलंदाजी चांगली आहे आणि टार्गेट सेटिंगसाठी आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे आम्हाला. नक्कीच. आपण जसे म्हणत आहात की आपण सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर आपल्याकडे कोणते असे गोलंदाज असतील किंवा असे कोणते आपले क्षेत्ररक्षण असतील जे रोखण्याचा प्रयत्न करतील? गोलंदाजीची जर धुरा म्हटली तर शैलेश खाडेकर आहे, त्याच्यानंतर अनिल काकडे आमच्याकडे आहेत, त्याच्यानंतर नंदू घरत आहे, अशोक पालेकर आहे, रवी शेठ भोईर आहे. आणि गोलंदाजी खूप स्ट्रॉंग लाईनअप लेंथ आहे, कारण आमच्याकडे ऑलराऊंडरचा भरणा आहे आणि कोणाचं नाव राहिलं असेल कारण स्क्वॉड नवीन आहे. तर त्याचबरोबर 6 गोलंदाज आमच्याकडे आहेत. ते 6 गोलंदाज आम्ही वापरू शकतो. म्हणजे ऑप्शन्स आमच्याकडे चांगले आहेत. धन्यवाद. नक्कीच आपल्या प्रतिक्रिया जी आपण दिली, आपले हिमांशू एंटरप्राइजेस सर्वे रवींद्र शेठ भोईर इथे आहेत आणि ते देखील चांगले गोलंदाज आहेत. तर मी आता जातो त्रिवेणी स्पोर्ट वलवली यांच्याकडे. आपण नाणेफेकी हरल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना आपलं कितपत लक्ष किंवा गुड मॉर्निंग 40+ या माध्यमातून आपलं कितीचं लक्ष असेल धावसंख्याचं? 80+ आपली धावसंख्या उभारत असताना आपल्याकडे असे कोणते फलंदाज आहेत किंवा आपले नौके 40+ मध्ये ज्यांनी एंट्री केलेले आगमन केलेले त्रिवेणी स्पोर्ट वलवडी संघाकडे, तर आपण असे कोणते फलंदाज आपल्याकडे आहेत? प्रदीप पाटील,
हेमंत पालकर, सुरेश पाटील, प्रवीण कुंभार आणि मी स्वतः. धन्यवाद दोन्ही संघांना. बेस्ट ऑफ लक. तर 63 धावा काढून 64 धावांचं मापक असं आव्हान असताना इथे गौरी स्पोर्ट संघ नेवाली यांच्यापुढे मापक आव्हान असताना कशा प्रकारे गौरी स्पोर्ट नेवाली संघ फलंदाजी करणार इथे. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी आपण बघितली नितीन कोहली सरांची, ज्याप्रमाणे एकेकाली 20 वर्षापूर्वी रायगड म्हटलं की रायगडचं नाव ज्यांनी एक धावपट्टू म्हणून ज्यांनी फलंदाज ज्यांनी गाजवलं आपलं रायगड जिल्ह्याचं ते म्हणजे नितीन कोहली फलंदाज. 40+ गुड मॉर्निंग 40+ खरोखरच एक चांगलं आयोजन आपण पाहतोय या मैदानावरती. आझाद मैदानावरती टेंबोळेच्या सातत्याने सामने होत असतात. फलंदाजीचा जर आपण विचार केला तर नितीन कोहली याने एक चांगली फलंदाजी करून आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या घेण्याचं काम केलेलं आहे. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावे. शिवांश 11 टेंबोडे संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यावे. तर याच दरम्यान वल्लभचे आदरणीय व्यक्तिमत्व हस्ती भोलानाथ पाटील साहेब सरपंच साहेब यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि खरोखरच ओम अथर्व श्री गणेश वल्लभ संघाचे स्पॅकर आणि ज्यांचं नाव या पंचकृषीत आपण घेतोय, राजकीय असेल क्रीडा क्षेत्र असेल आणि त्यांच्याच बरोबर आमचे सहकारी मित्र अजय मोरवकर साहेब यांचं देखील इथे आगमन झाले. आयुष इंटरव्ह्यूचे सर्वे दोघांचं मी मनपूर्वक एक व्यासपीठावरती करतोय. तर 63 धावांचं 64 धावांचं मोजमाप असताना इथे मात्र चांगली फलंदाजी पाहण्यास मिळेल. 5 षटकांचा सामना असेल. सुरेख सामने आपण पाहतोय या मैदानावरती. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यावे. उशीर करू नका. आपण जर उशीर केला तर पुढील होणाऱ्या सामन्याने देखील उशीर होणार आहे. तर आपण एकीकडे पाहतोय राजेश कातारा आणि महेंद्र पाटील फलंदाजीसाठी आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज कोण ठरणार आहे. शिवांश 11 टेंबोडे संघाचा रवींद्र भागवत. हॅलो, आत्ता झालेल्या मॅचमधून कोणतरी एक प्लेअर जायचं आहे फिल्डिंगसाठी. टोटल प्लेअर किती आहेत तुमच्याकडे आता? 10. एक प्लेअर जा फिल्डिंगसाठी. आणि खेळणाऱ्या टीमने लक्ष द्या. जर आपल्या प्लेअरला पाणी हवं असेल तर आपल्या समालोचक कक्षामध्ये जे बसलात तुम्ही तिथून तुम्ही पाणी घेऊन जायचे. इथनं कॉमेंट्री बॉक्सच्या इथून पाणी येणार नाही तुम्हाला. आणि आपापल्या बसण्याच्या जागेवर तुम्ही थंड पाण्याचे जार नेऊन ठेवू शकता तिथे. 64 धावांचं मापक असं आव्हान असताना सुधीर एकीकडे आपण पाहतोय की यंगस्टार क्रिकेट खेळत असताना हीच पिढी एक क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नाव गाजवलं होतं. यांचं ना ओके. तर एकीकडे फलंदाजी करण्यासाठी राजेश कातारा आणि महेंद्र पाटील 40+ गुड मॉर्निंग 40+ आरोग्यासाठी 1 धाव. रवींद्र भागवत एकीकडे ज्यांनी नाव गाजवलं होतं तोच गोलंदाज टेंबोडे यांकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. राईट आर्म फलंदाज राजेश कातारा. सुरेख चेंडू होता, सन्मान दिला. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती कार्पेट डावच्या माध्यमातून 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले आहेत. इथे मात्र गौरी स्पोर्ट नेवाली संघ श्री गणेश केले आपल्या संघाचा त्यांनी राजेश कातारा यांनी
या दोन्ही फलंदाजांना एक चांगली फलंदाजी करावी लागतील सुधीर, कारण ज्याप्रमाणे 64 धावा म्हटल्या तर नक्कीच एक चांगले प्रकारे षटकार चौकार मारावे लागतील आपल्या संघासाठी. आणि एकीकडे मात्र रवींद्र भागवत याला देखील प्रयत्न करावा लागतील गोलंदाजीच्या माध्यमातून. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, इथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात. एकच धाव, जोपर्यंत चेंडूवर हुसलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण धावपलकावरती पाहतोय. बिनबाद 2. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल इथे. राजेश काथारा आणि महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू लॉंग ऑन साईडला खेळून काढतोय, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचं काम, एकच धाव मिळते. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. शिवांश 11 टेंबोडे संघाचं क्षेत्ररक्षण जर आपण विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करण्याचं काम करत आहेत. ज्याप्रमाणे धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं, आणि त्या पॉवर प्लेमध्ये कितपर्यंत धावसंख्या घेणार. लो फुल टॉस चेंडू अक्रॉस द लाईन, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. डीजे वाजवली आणि महेंद्र पाटील यांनी देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार मारून भोलानाथ पाटील साहेबांचं स्वागत केलेलं आहे. सरपंच साहेबांचं. धावसंख्या आपण धावपलकावरती पाहतोय 7. सुंदर चेंडू, इथे मात्र फलंदाज बाद. डीजे राजकीय क्षेत्र असेल आणि आमच्या विभागात जर आदरणीय नाव म्हटलं सरपंच साहेबांचं तर भोलानाथ पाटील साहेब यांना इथे या गुड मॉर्निंग 40+ माध्यमातून सन्मानित करण्यात येत आहे. तर आमचे शिवम बिल्डर डेव्हलपरचे सर्वे संदीप पाटील सरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भोलानाथ पाटील साहेबांना सरपंचाची ओळख आणि आन बान शान असलेली क्रिकेटमधील खरोखरच एक उत्कृष्ट नाव ज्यांचं घेतलं जातं. त्याच्यानंतर दुसरे सत्कार मूर्ती असतील आमचे आयुष एंटरप्राइजेसचे सर्वे अजय मोरावकर साहेब यांना देखील इथे सन्मानित करण्यात येते. तर ते सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सुनील पाटील. नितीन कोळी गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू आकृतीला फुलटा चेंडू राजेश काथारा इथे मात्र संधीचा फायदा घेताना पाहतोय आणि संघासाठी मिळतात 4 धावा. डीजे
तर इथे आपण धावसंख्या पाहू शकतो की कशा प्रकारे चौकाराच्या मदतीने धावसंख्या गौरी स्पोर्ट नेवाली संघाची 11. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू खेळण्याच्या नादात पूर्णपणे बीट झाले आहेत. इथे मात्र चेंडू आपण पाहू शकता की कशा प्रकारे राजेश कातारा यांच्या डोक्याला दुखापत दिलेल्या आहे त्या चेंडूनी. आणि स्वतः रणजित पाटील एक सिनियर खेळाडी ते राजेश कातारा यांच्याकडे गेलेले आहेत. कारण खेळाडूंचा सन्मान हा देखील महत्त्वाचा असतो आणि खेळाडूंना एक रिस्पेक्ट देणं हे देखील तितक्याच प्रकारचं चांगलं मानलं जातं क्रिकेटमध्ये. तर या स्पर्धेसाठी शतक होते ना रुपेश. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकला होता. इथे मात्र सुरक्षित रक्षण आपण पाहतोय. रिवांश 11 संघ टेंबोडे संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकता की अशोक उलवेकर असतील, सूर्यकांत असतील, रणजित पाटील सर असतील, असे चांगले चांगले खेळाडू आपण पाहतोय टेंबोडे रिवांश 11 संघाचे. इथे मात्र ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की अशोक उलवेकर ज्याचं नाव घेतलं आणि त्याने एक सुरेख झेल घेण्याचं काम केलं आणि डीजे मास्टरला मात्र संधी दिली. कारमूर्ती आमचे संगम मात्रे एक क्रिकेटर पालेबुद्रुक गावातील त्यांचा देखील इथे यशोचित सन्मान करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याच्यानंतर महेंद्र म्हात्रे आपल्याला देखील इथे सन्मानित करण्यात येत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा. महेंद्र म्हात्रे या. महेंद्र म्हात्रे यांना देखील इथे सन्मानित करण्यात येत आहे. आदईचे केडी ज्यांचं क्रिकेटमध्ये एक नाव होतं त्यांना देखील इथे सन्मानित करण्यात येत आहे. कृष्णा शेलके केडी उर्फ खेळ सुरू. नितीन कोहली चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. सन्मान करण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुरेख चेंडू निधाव चेंडूची सांगता होताना आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ होत असताना आपण पाहतोय की गौरी स्पोर्ट नेवाळी संघ या 2 षटकामध्ये आतापर्यंत 11 धावसंख्या घेण्यामध्ये यशस्वी ठरले. तर याच दरम्यान या स्पर्धेसाठी गुड मॉर्निंग 40+ स्पर्धेसाठी अजय बुधाजी मोरावकर आयुष इंटरव्ह्यूचे सर्व यांच्याकडनं 5,000 रुपयाची कॅश डिश आले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तसेच प्रमोद ओपी पालेबुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं 1,500 रुपये हे सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. त्याने काय तर राजभुईर टेंबोडे यांचं इथे आगमन होताना दिसतंय. त्यांना देखील आम्ही मंचावरती बोलवत आहोत या आपण. आणि त्यांचं देखील इथे सत्कार होणार आहे. एक युवा क्षेत्रामधील एक नवीन चेहरा आपण पाहतोय राजभुईर टेंबोडेचे या. तो देखते यहाँ पर सम्मान किया जाता है. तो दोस्तों चलते हम क्रिकेट की इस मंच के ऊपर जो कि 63 रन बनाकर 64 रनों का जो लक्ष्य रखा है इस मैदान के ऊपर गुड मॉर्निंग 40+ के जो मैचेस हम देख रहे हैं लाइव मैचेस काफ़ी अच्छे मैचेस. यहाँ पर हेमराज म्हात्रे इनके हाथ में शायद गेंद दी है. देखना होगा जो 2 ओवर में 11 रन बना है लेकिन आने वाले 3 ओवर में काफ़ी कुछ करना होगा. छक्के चौके लगाने होंगे. बल्लेबाज शंकुनाथ गड़गे इस गेंद को खेलने का प्रयास कर रहे थे लेकिन शायद लेग स्टंप की काफी बाहर थी. वाइड का इजाफा और 4 रन का यहां पर मिलते हुए और डीजे
इस मैच को। शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, यहाँ पे अच्छी फील्डिंग का नजराना देखते हुए खुद हेमराज म्हात्रे ने गेंद को रोक पाया। निश्चित रूप में अगर नहीं रोकते तो 4 रन मिलते थे, और जिस तरह से रन और गेंदों का हम विश्लेषण करते हैं कि आने वाले 17 गेंदों में 48 रन बनाने हैं, तो एक यहाँ पर जिस तरह से रोहित शर्मा ने आईपीएल में 18 गेंदों में 50 रन बनाए थे, क्या पारी खेली थी, यहाँ पर भी ऐसी पारी खेलनी होगी। शॉर्ट ऑफ लेन की गेंद डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद, एक टप्पा खाने के बाद गेंद जरा सीमा रखने के बाद बेहतरीन 4 रन के लिए दीजिए। यहाँ पर आने वाले 16 गेंदों के ऊपर 44 रन बनाने होंगे, चक्के चौके लगाने होंगे। शंकुनाथ गढ़गे काफ़ी अच्छी बल्लेबाजी करते हैं अपनी टीम के लिए, और वही करनी भी होगी। देखना होगा, प्रयासों किया था, लेकिन यहाँ पर गेंद बल्ले को घुमाया और गेंद को भेजा 6 रनों के लिए, बेहतरीन छक्का। का इनाम आ चुका है, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूं गुड मॉर्निंग 40+ की तरफ से। और चलता हूं मैच की तरफ, जो कि मैच एक अच्छी तरह करवट ला चुके हैं। 15 गेंदों के ऊपर 38 रन बनाने होंगे। काफी अच्छा मैच है, काफी धुलाई हो रहे हैं हेमराज म्हात्रे के यहाँ पर, लेकिन अच्छी गेंदबाजी करनी होगी क्योंकि आपके सामने शंकुनाथ गढ़गे बल्लेबाजी करते हैं। इस गेंद को खेला है डीप पॉइंट के रीजन में, रंजीत पाटिल दौड़ रहे हैं, लेकिन देखना होगा जब तक गेंद को उठा पाते तब तक आसानी के साथ तू में बीच के 2 रन हो चुके हैं। और टीम का बताओ स्कोर इस समय जा चुका है 28 के निजी स्कोर पर, 1 विकेट खोने के बाद, 2 विकेट खोने के बाद। एक तालमेल होना चाहिए, अच्छी बल्लेबाजी भी देखने को मिलती है, कभी कभी अच्छे गेंद भी और अच्छी फील्डिंग भी देखने को मिलती है। गेंद को खेला है कारपेट ड्राइव के माध्यम से डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में, 2 खिलाड़ी के बीच में से गेंद जाती हुई 4 रनों के लिए, बेहतरीन चौके की मदद से टीम का बढ़ता स्कोर जा चुका है इस समय 32 के निजी स्कोर पर। गेंदों के ऊपर 32 रन बनाने और 13 गेंदों में 32 रन बनाने होंगे तो काफी रोमांचक मुकाबला, रोमटे खड़े करने वाला मुकाबला 40+ के जो मुकाबले चल रहे। देखना होगा लेग स्टंप के काफी बाहर, वाइड का इजाफा 1+1 मिलते हुए यहाँ पर। अगर आप इस तरह से गलतियां करेंगे ना तो निश्चित ही आपको भुगतना पड़ेगा, क्योंकि आने वाले 13 गेंदे और 30 रन बनाने होंगे। तो काफी अच्छी बल्लेबाजी शंकुनाथ गढ़गे की देखने को मिल रही है यहाँ पर। रवि शेरके उनको केवल 7 हेलो 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 12 गेंदों के ऊपर 26 रन बनाने होंगे, मतलब जो 3 ओवर का खेल हो चुका था। अगर 2 ओवर का विश्लेषण अगर सुधीर अगलावे अगर देखा जाए तो 2 ओवर में जिस तरह से रन आए थे 11 रन आए थे, तो तीसरा ओवर हेमराज म्हात्रे का काफी महंगा साबित यहाँ पर अपनी टीम के लिए और खुद के लिए, क्योंकि 40+ के मुकाबले हैं। इस मुकाबले में रन ज़्यादा से ज़्यादा नहीं बनते, लेकिन आप जिस तरह से क्रिकेट खेलते हैं ना,
कि आपके ऊपर निर्भर रहता है कि किस तरह से गेंदबाजी फेंकनी चाहिए, किस तरह से संतुलन बिगड़ना नहीं चाहिए अपने शरीर का, और अपना फिटनेस भी रहना चाहिए और रन भी बचाने चाहिए। ये क्रिकेट का दस्तूर है 40+ के। 27 रन खर्च कर चुके इस ओवर में, मतलब पहले ओवर में 7 आए थे, उसके बाद में 4, 27 समीकरण 38 रन बनते हुए, और आने वाले अभी 12 गेंदे हैं और 26 रन बनाने होंगे। 27 जेवण सुरू झालेले आहे, बुफे पद्धतीचं जेवण आहे, ज्याला जेवायचं असेल जेवणाची स्नेहभोजन सुरू झालेले आहे। सरपंच साहेब, आणि आजच्या जेवणाचा आस्वाद आपल्याला गौरी स्पोर्टचे सर्वे राजेश कातारा यांच्याकडनं दिलेला आहे, त्यांचे देखील मी अभिनंदन करतो। और चलतो इस मुकाबले को तरफ, अच्छी गेंद यहाँ पर फेंकने का प्रयास किया था, यही एक प्रयास करना होगा अपनी टीम के लिए अगर जीत का बरकरार रखना है इस समय शिवंस 11 टेंबोडे संघ टीम को, तो इस माहौल में अच्छी गेंदबाजी करनी होगी अपनी टीम के लिए। और यही एक प्रयास रहेगा फील्डिंग में परिवर्तन करते हुए, थोड़ा सा शायद निवृत्ति भोईर है गेंदबाजी फेंकने के लिए तैयार वॉल्यूलियन की तरफ से। यहां पर अच्छी गेंद फेंकी थी लेकिन गेंद को सम्मान दिया, लेकिन यहां पर फील्डर गलती कर बैठे और उस गलती का नतीजा गेंद सीमा रेखा के बाद 4 रनों के लिए। अजय मोरकर साहब, उनका भी मैं तहलील से स्वागत करता हूं। 40+ हो चुके हैं दोनों भी, तो देखना होगा 10 गेंद और 22 रन। लो फुटास गेंद थी लेकिन देखना होगा यहां पर अंपायर के तरफ, और अंपायर हमें 4 रनों का इजाफा देते हुए। कुल अगर इस तरह से पिटाई होती है ना गेंदबाजों की, तो मैं समझता हूँ कि आसानी से मैच जीत सकते, क्योंकि जिस तरह से हेमराज मात्रे रहेंगे उसके बाद में हम देखते हैं निवृत्ति भूल के अगर हम चर्चा करते तो पहली गेंद अच्छी ब्लॉक होल में फेंकी थी, लेकिन उसके बाद में जो गेंदों के तो चौके लगाने के बाद थोड़े से उनके मन में कुछ चल बिचल चलती है कि किस तरह से यहाँ पर इन शंकुनाथ गड़गे को, हमारे गांव के खिलाड़ी, लेकिन इसको किस तरह से जंजीरों में जकड़ना होगा। फुटास गेंद थी डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में, खिलाड़ी तैनात, लेकिन यहां पर देखना होगा एक ही रन मिल पाएगा, और एक के मदद से टीम का बढ़ता स्कोर जा चुका है 47 के निजी स्कोर पर 2 विकेट खोने के बाद। यहां पर हमारे प्रीतम पाटिल शायद खाने का स्वाद ले रहे हैं, पापड़ खा रहे हैं, ऐसे हमारे सुधीर आगला भी बता रहे हैं। रवि शेल के इस गेंद को खेल पाया, लेकिन यहां पर रवि के विकेट का पतंग, अच्छी गेंद यहां पर दीजिए।
घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही घे जा. धन्यवाद. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. 6 चेंडू 6. जिक्र करते प्रीतम 7 का जो गणित है यहाँ पर 17 के ऊपर जब 2 विकेटें गिरी, मतलब अभी 2 विकेटें जिसकी गिरी है वैभव कातारा और रवि शेरके, एक महत्वपूर्ण विकेट थी. यहाँ पर खेलना चाहिए था, लेकिन जिस तरह से हवा में गेंद गई और कैच लेने में अशोक उलवेकर रह गए, उनकी मैंने सराहना की थी. बहुत ही अच्छे खिलाड़ी की पहचान है. और 6 गेंदों के ऊपर अभी 17 रन बनाने होंगे. जिस तरह से 12 के ऊपर 26 बनाने थे, लेकिन यहाँ पर समीकरण 6 गेंदों के ऊपर 17 रन. काफी रोमांचक मुकाबला गुड मॉर्निंग 40+ के मुकाबले में देखने को मिल रहा है. क्या होगा, कौन संभालेगा अंतिम ओवर, अपनी टीम की जिम्मेदारी को निभाने का प्रयास कौन करेगा, गेंदबाज क्या करेगा. अजित काथारा, अजित काथारा शायद कुछ करना पड़ेगा, क्योंकि 6 गेंदे 17 रन का जो समीकरण है, शायद रंजीत पाटिल कुछ बता रहे हैं. सीनियर खिलाड़ी की पहचान मानी जाती है. गौरी स्पोर्ट नेवाली टीम की भी यही कोशिश रहेगी, क्योंकि उनके पास भी शंकुनाथ गड़गे जब तक मैदान के ऊपर विकेटों के ऊपर खड़े तब तक तो मुकाबला छोड़ने का प्रयास नहीं करेंगे. शायद हमारे सरपंच साहब वल्लभ गांव के और उद्योजक जो के व्हाइट का इजाफा यहां पर मिलता हुआ. समीकरण कुछ इस प्रकार 6 गेंदे और 16 रन. अच्छी गेंदबाजी करनी होगी. एक साथ खाना भी खा रहे हैं और मैच का आनंद भी ले रहे हैं. इससे बड़े क्या हो सकता है. एक्रोदोलाइन खेला है इस गेंद को डिप स्क्वायर लेग के रीजन में. 1 रन आसानी के साथ. दूसरे रन के लिए शायद दौड़े हैं. 2-2 में के बीच में 2 रन भी आसानी से पूरे के. समीकरण यहाँ पर देखना होगा कि आने वाले 5 गेंदे हैं और 14 रन बनाने होंगे. दोनों तरफ टेंशन बढ़ चुका है. 50 रन बन चुके हैं गौरी स्पोर्ट नेवाली टीम के. भाई जरा सा तालियां तो बजनी चाहिए. फील्डिंग में परिवर्तन करते हुए आने वाली 5 गेंदे और 14 रन. क्या होगा इस मुकाबले में. उठा दिया है हवा में गगनचुंबी 6 रन. डीजे पहले 4 गेंदे और 8 रनों की यहाँ पर जरूरत रहेगी गौरी स्पोर्ट नेवाली टीम को. देखना होगा कि जिस तरह से हमारे स्कोरर बता रहे हैं कि 30 गेंदों के ऊपर जब 64 रन बनाने थे, उसके बाद में 18 के ऊपर 57 बनाने थे, उसके बाद में 18 के ऊपर 53 और 17 के ऊपर 48, उसके बाद में 15 के ऊपर 38, उसके बाद में 12 के ऊपर 26. और समीकरण आज यहाँ पर देखते हैं कि 4 गेंदों के ऊपर 8 रन बनाने होंगे. और शंकुनाथ गड़गे काफ़ी अच्छी बल्लेबाजी अपनी टीम के लिए. लगभग उनका स्कोर अगर हम विश्लेषण करें ना तो बहुत ही अच्छी गेंद बल्लेबाजी उन्होंने अपनी टीम के लिए की है. 2 छक्के और 3 चौकों की मदद से खेल रहे, 4 चौकों की मदद से खेल रहे हैं. फील्डिंग यहाँ पर देखते हैं कि किस तरह से सजावट करते हैं. आने वाले 4 गेंदे और 8 रन बनाने होंगे. सभी खिलाड़ियों को शायद सीमा रख के यहाँ पर तैनात किया गया है, ये देखते हुए कि शंकुनाथ गड़गे अगर बड़ा शॉट लगाएंगे तो कैच हवा में मैच कुछ भी करवटें बदल सकते हैं, कैच ले सकते हैं. ऐसे मुकाबले हो सकते हैं और हुए भी है. लेकिन यहाँ पर कारपेट डाइव के माध्यम से खेले. देखना होगा 1 रन तो आसानी के साथ. दूसरा रन के लिए दौड़े, काफी करीबी मामला, लेकिन यहां पर आसानी के साथ 2 रन बनाए.
यानी कि समीकरण आज बदल चुका है। यहाँ पर 3 गेंदे और 6 रन और नीलेश भोईर वो भी यहाँ पर आ चुके हैं। शायद भोलानाथ पाटिल साहब आपको बुला रहे हैं खाना खाने के लिए, जाओ और वहाँ पर आ जाइए। भोरावकर साहब भी बैठे, जाओ। नीलेश भोईर आप भी आने वाले 3 गेंद और 6 रन। मुकाबला बहुत ही बढ़िया हो रहा है, सोचने वाला मुकाबला यहाँ पर दोनों तरफ। एक तरफ है गौरी स्पोर्ट नेवाली और शिवांश 11 टेम्बोड़े की टीम। हेमराज ने जो ओवर डाली थी उसमें 27 रन नहीं बनते तो ये मुकाबला अब तक काफी कुछ बदल सकता था, लेकिन यहाँ पर देखना होगा। क्रिकेट अंतिम क्षण तो कुछ कहा नहीं जा सकता। तीन गेंदे और 6 रन जीत के लिए सभी दर्शक इस मैच का मजा ले रहे। मौसम भी आज अच्छा है। शायद नितिन कोहली कुछ बताने का प्रयास कर रहे हैं कि किस तरह से गेंदबाजी करनी चाहिए, 6 रन अगर बचाने हैं और किस तरह से फील्डिंग करनी होगी अपनी टीम के लिए। शिवंश 11 टेम्बोड़ा टीम, जल्दी करो खिलाड़ी, आप अच्छे। राजेश कातारा, आपके खिलाड़ी को भी आप बताओ कि समय किसी के लिए रुका नहीं जा सकता है। तीन गेंदे हैं और 6 रन। देखना होगा शंकुनाथ गढ़गे किस तरह से इस गेंद के ऊपर खेलेंगे, या फिर जो कि लाइन खेलने का प्रयास किया था, लेकिन यहां पर इस गेंद को आसमानी छक्के से खत्म किया और जीत का सिलसिला बरकरार रखा गोवरी स्पोर्ट नेवाली टीम ने। तुझी मॅच आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाने विजय संपादन केला आणि मला वाटतं या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच शंकुनाथ गडगे 12 चेंडू 39 धावा 2 विकेट सुंदर अशी खेळी करून संघाला पहिल्या सामन्यामध्ये विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवलं आणि विजय संपादन करून दिलं। अभिनंदन असेल आई गावदेवी व गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाचे। आणि थोडक्यामध्ये शिवांश 11 टेम्बोडे संघाचा इथे पराभव झाला। काही हरकत नाही आहे, आणखी 2 सामने आपले बाकी असतील। आणि आता हिमांशू इंटरप्राइजर्स कर्णधार प्रीतम पाटील, टीम ओनर रवींद्र